तर मित्रांनो, खूप लोक कन्फ्यूज होतात की बिल्टअप एरिया म्हणजे काय आणि कार्पेट एरिया म्हणजे काय. तर आज आपण मी तुम्हाला एका सिम्पल एक्झाम्पलने सांगते की कार्पेट एरिया म्हणजे काय. तर कार्पेट एरिया म्हणजे काय की आपलं जे घर आहे, आपला समजा 1 BHK फ्लॅट आहे फॉर एक्झाम्पल. मग त्या फ्लॅटमध्ये जो एरिया युजेबल आहे, जो एरिया आपण यूज करू शकतो, म्हणजे एखादी गोष्ट तिथे प्लेस करू शकतो किंवा कार्पेट एरिया म्हणतात. तर कार्पेट आपण जेवढ्या भागामध्ये प्लेस करू शकतो, जेवढा भाग म्हणजे एक्सक्लुडिंग वॉल न घेता जो आतला भाग आहे त्याचं ॲडिशन करून जो तुम्हाला एरिया भेटतो, तो आहे तुमचा कार्पेट एरिया. त्यामध्ये तुमचा ह्याचं बॅकयार्ड वगैरे ह्या गोष्टी ॲड होत नाहीत. ओके. आणि सेकंड आहे तुमचा बिल्टअप एरिया. तर बिल्टअप एरिया म्हणजे काय की जो तुमचा कार्पेट एरिया आहे तो प्लस तुमच्या ज्या वॉल्स आहेत, मग त्या 9 इंचाच्या असू देत, 6 इंचाच्या असू देत, 12 इंचाच्या असू देत, तर त्या ज्या वॉल्स आहेत त्या देखील तुम्हाला ह्या एरियामध्ये ॲड करायच्यात. तो झाला तुमचा बिल्टअप एरिया. ओके. आणि त्यानंतर सुपर बिल्टअप एरिया. तर समजा तुमचं पूर्ण घर झालं, म्हणजे तुम्हाला कळलं कार्पेट एरिया, त्यानंतर तुमच्या ज्या वॉल्स आहेत, बाजूचं पूर्ण स्ट्रक्चर आहे, त्याच्या ज्या वॉल्सचे थिकनेस वगैरे आहेत ते सर्व ॲड करून जो बनतो तो तुमचा बिल्टअप एरिया. आणि प्लस तुमच्या मग बाकीच्या गोष्टी, लॉबी आहे, एंट्रन्स आहे, त्यानंतर तुमचं बॅकयार्ड आहे, तुमचं गार्डन आहे, ह्या सगळ्या ज्या बाजूच्या प्लॉट, पूर्ण टोटल प्लॉटचा जो एरिया बनतो तो झाला तुमचा सुपर बिल्टअप एरिया.